चर्चेचा असतो आणि मधला काळ कामाचा असतो, तर त्या कामाचं नियोजन कसं आहे? तरी पहिला एक मेळावा घेत माझ्याशी इकडे उमेदवार जिथे पडले, जे पराभूत झाले, त्या पराभूत उमेदवारांचा मी पहिला एक मेळावा घेतला घेणार आहे लगेच एक आठवड्याभरामध्ये. आणि त्यांना त्या त्या भागामध्ये कोणत्या प्रकारची कामं करायची, काय करायचे, कसं त्यांनी आतमध्ये जायला पाहिजे, संघटन या लेवलवरती काही ठिकाणी नव्याने आखणी करायला लागेल, नवीन माणसं नेमावी लागतील बरं का. त्याचबरोबर जे निवडून आलेले आमदार आहेत यांनी कोणत्या प्रकारची भूमिका विधानसभेमध्ये मांडली पाहिजे, कोणते कोणते विषय गेले पाहिजे, ते स्टडीज कसे नेले पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून त्यांना एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन होईल. तसंच इतर माझे जे पदाधिकारी आहेत, माझे इतर जे सहकारी आहेत, मग ते ग्रामीण महाराष्ट्रातले असतील, शहरामधले असेल, त्यांना एक वेगळ्या प्रकारचं काम दिलं जाईल. म्हणजे त्यांना खरं तर प्रोग्रॅमच दिला जाईल. आमचं प्रोग्रॅमवरती काम चालू आहे, तो प्रोग्रॅमच दिला जाईल. 2 नंबरवर ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आपले राहिलेले आहेत ते बोललं जात आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जाते नेते सर्व पदाधिकारी म्हणायला लागलेत की शिवसेनेमुळे आमची माणसं पडली किंवा आमची उमेदवार. नाही, असं काय खरं सांगू ना तुम्ही, ह्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं. लोक स्वतःचा एक विचार करून, जनता स्वतःचा एक विचार करून मतं पेटीमध्ये काय ते बटन दाबत असते. अशा प्रकारचा कुठचाही विचार करणं हा तुम्ही लोकांचा अपमान करता बरं का. त्यांनी हे फोडलं, त्यांनी ते फोडलं, त्यांनी ते केलं, असं त्यांना स्वतःचा काही विचार आहे की नाही? लोकांचा एक स्वतःचा विचार असतो, त्याप्रमाणे ते मतदान करतात. तुम्ही जनता ही काही सगळी पर्चेसेबल कम्युनिटी समजता काय? त्यांनी इथे घेतली, त्यांनी तिथे घेतली, त्यांनी असं केलं, असं थोडी असतं. त्यांचा काही स्वतःचा विचार आहे की नाही? तुम्ही तुमची गोष्ट मांडत असता, तुम्ही तुमची गोष्ट करत असता, शेवटी ठरवणारे ते आहे. उद्या आमच्याही कोणी जर समजा असं बोलत असेल तर तो मूर्खपणा आहे. यांनी यांचं फोडलं आणि त्यांनी त्यांचं फोडलं, असं नाही करून चालत. ते जे काही प्रस्तावित पक्ष आहेत या पक्षांमध्ये 4.5 वर्ष काम करायचं नाही, 6 महिने उद्घाटन करायचे आणि प्रचंड पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकायच्या. विकास लोक पाहतात का खरोखर? तो पाहतात ना, पाहतात, नक्की पाहतात. कसं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये मी जो मागे प्रचारामध्ये अनेकांना वाटत होतं की मी शिवसेनेवर किंवा भाजपवर टिकून माझी काही वैयक्तिक माझं काही हे नाही. प्रश्न असा आहे की सरकार जर करत नसेल तर करवून घेण्याचं काम कोणाचं आहे? विरोधी पक्षाचं. आज जर माझ्या हातामध्ये जर 100 आणि 100-110 आमदार जर माझ्या हातामध्ये असते, काय केवढ्या गोष्टी करता येतात. तुम्ही प्रति सरकार आहात. जर समोरची जर समजा सरकार चुकत असेल तर त्याला वटणीवरती आणणं हे तुमचं काम आहे. तुम्ही ही गोष्ट करून घेतली पाहिजे त्यांच्याकडनं. तुम्ही जर खोटी आंदोलनं करायला लागलात तर कसं होणार आहे? काय लोक पाहत नाहीत का? तर भारतीय जनता पक्षाने गेल्या अनेक महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये काय आंदोलन केली मला जरा सांगा. खोटं काहीतरी ते जेल भरोचं आंदोलन करायचं आणि त्या पोलिसांच्या गाडीवर जाऊन व्ही फॉर विक्टरी करायचं, म्हणजे काय काय केलं तुम्ही? कसलं चॅलेंज आहे? आणि या सगळ्या गोष्टींचा सर्वांनाच वीट आलाय हो, असल्या भंपकपणाचा किंवा दांभिकपणाचा. तर मी जी गोष्ट तळमळीची गोष्ट बोलतोय याचं कारण मीच विटलोय. मी एक लोकांमधला, मी देखील एक लोकांचाच पार्ट आहे ना, मी जनतेचाच एक भाग आहे ना. मी राजकीय पक्षाचा नेता वगैरे सगळं खूप नंतरची गोष्ट, मी त्यातला एक भाग आहे ना. इतक्या वर्षांचे त्याच प्रश्नांवरती किती काळ निवडणुका लढवणार तुम्ही? निवडणूक आली की आम्ही पाणी देऊ, रस्ते देऊ, वीज देऊ, नोकरी देऊ, संपला आमचा विषय झाला. याच्यावरती निवडणुका चालू आहेत. त्या पूर्ण करून आपण पुढे सरकणार आहोत की नाही? मला असं वाटतं मी ही गोष्ट कधीच सहन करू शकणार नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून माझे आमदार काम करतील. बाहेर माझं आतमध्ये ते आहेत, बाहेर मी आहे. नवं सरकार तरी येत्या बहुमत जवळपास मिळालेलं आहे. मुख्यमंत्री पदाची जी शर्यत आहे त्या शर्यतीत काँग्रेस जो काही गोंधळ घालताना आपल्याला दिसते प्रत्येक वेळेला, 26/11 नंतरची परिस्थिती सुद्धा त्याला अपवाद नव्हती. आताही तशा पद्धतीनं सर्वकडे काही कोणी असलं तरी काय ह्याला दाखवा आणि त्याला काढावं असं काय, याच्या पलीकडे काय कोणी आलं तरी तेच आहे. एक मुख्यमंत्री कसा असावा असं वाटतं किंवा काय करू शकतो मुख्यमंत्री? सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बाजूच्या राज्यात, गुजरातमध्ये होऊ शकतात, आंध्र प्रदेशमध्ये होतात, कर्नाटकात होतात, महाराष्ट्रात नाही होत. हे काय रॉकेट सायन्स आहे काय?
वीज निर्माण करणं, रस्ते तयार करणं, पाणी देणं, हे काय बाकीच्या राज्यात घडू शकतं, महाराष्ट्रात नाही घडत. इतक्या प्रगत महाराष्ट्रात पण आहे कुठे नाही. कसं आहे, ह्यांना स्वतःला जमिनी मिळतात, हजारो एकर, प्रकल्पांना मिळत नाही. नुसते पैसे कमवायचे, आपले नातेवाईक पुढे आणायचे, बस नुसतं चालू आहे. दिल्लीवरून जो रिमोट कंट्रोल असतो किंवा प्रत्येक छोट्या निर्णयाला दिल्लीपर्यंत परवानगी घ्यायला जाणं, ही व्यवस्था किंवा अशा पद्धतीची पद्धत काँग्रेसमध्ये कितपत कशी वाटते आपल्याला? त्या पद्धती त्यांच्यापाशी, बरोबर आहे. पक्षीय सिस्टीम त्यांची काय असेल ती असेल. तुम्हा आम्हाला आज इथे महाराष्ट्रात ह्या गोष्टी घडण्याची मतलब आहे. हे प्रकल्प येणं, ह्या सर्व गोष्टी पूर्ण होणं हे महत्वाचं आहे ना. आपल्याला काय करायचं, त्यांचा रिमोट असेल तर अजून काय असेल. लांबलचक प्रक्रिया, इथून परवानगी घेणं छोट्या मोठ्या गोष्टींना, प्रकल्पावर. कसं आहे, शेवटी त्यांनाही सरकार म्हणून सरकारला पण एक प्रकारचा धाक असला पाहिजे ना, लोकांचा, जनतेचा, विरोधी पक्षाचा. नाहीतर काय ते बसले जात तगड्यावर करून. 13च्या बळावर हा धाक निश्चित दिसेल. का नाही म्हणा. एक छगन भुजबळ जर कमाल करू शकत होते, एवढे 13चा आकडा करणार नाही का. आणि मला हेच करून मला हीच गोष्ट दाखवायची की हे कशा प्रकारे होतं हे लोकांना कळेल ना. या निवडणुकीत आपण आपली छाप सोडली, दमदार सुरुवात केली, तर या बळावर आपण आपला वचकनामा जो आपण प्रसिद्ध केला होता तो पूर्ण करणार. मग त्याच्या मागेच लागणार ना, त्या दिलेल्या गोष्टींच्या मागेच लागणार ना, त्या गोष्टी करून घेण्यासाठीच. नाही तर उपयोग काय हवाय आमदार येऊन. लोकांनी भरभरून तुमच्यावरती विश्वास टाकायचा आणि मग तुम्ही विश्वास तोडायचा, परत लोकांनी भरभरून विश्वास टाकायचा, किती काय चालणार आहे. साहेब, आपण आमच्याशी बोलणार, आपले खूप आभार. धन्यवाद.